पक्षांची सगळेच उमेदवार प्रचार करताना पाहायला मिळतात। या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय आणि सगळीकडेच प्रचंड जल्लोषाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतंय। डोर टू डोर, हाऊस टू हाऊस जाऊन हा सगळा प्रचार सुरू आहे। आता मी प्रभाग क्रमांक 33 मध्ये उभी आहे, म्हणजे खडकवासला, शिवने, धायरी वगैरे असा खूप मोठा असणारा हा सगळा प्रभाव आहे। आणि माझ्याबरोबर आता राष्ट्रवादीचा पॅनल आहे। या पॅनल मध्ये पाहायला गेलं तर आधी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेले सगळे आत्ताचे सुद्धा उमेदवार आहेत। अर्थात माझ्याबरोबर सोपान उर्फ काका चव्हाण आहेत। काका, काय सांगाल, इतक्या वर्षांपासून तुम्ही सामाजिक राजकीय कारकीर्द तुमची राहिलेली आहे आणि आता पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जाताय, प्रचार करताय, हाऊस टू हाऊस फिरताय आणि तुमच्याबरोबर जे इतर सहकारी आहेत तुमच्यापेक्षा थोडेसे वयाने लहान असल्यामुळे तुमचा अनुभव पण त्यांच्यासाठी मार्गदर्शन ठरतो। आज आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार साहेब आणि या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी एक चांगला विश्वास दाखवून प्रभाग क्रमांक 33 मध्ये 15 जानेवारी जे पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यासाठी गटातून असणाऱ्या आमच्या नांदेड गावच्या उपसरपंच असणाऱ्या रश्मीताई उर्फेदादा गुले, त्याचप्रमाणे 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य, 5 वर्ष पंचायत समिती सदस्य आहे आणि चांगल्या पद्धतीने कामाचा अनुभव असणारा हा परिसर त्यांच्या पायाखालचा आहे, अत्यंत संपर्कातला आहे अशा अनिताताई इंगळे, त्याचप्रमाणे खडकवासला गावचे उपसरपंच आणि एक सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक संदीपजी मते आणि मी स्वतः काका चव्हाण गटातून असे आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतोय। प्रथमतः तर पक्षाने एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला की या ठिकाणी चारही चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असे उमेदवार दिले। दोन्ही पक्षाने विचार केला आणि निश्चितच या प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण, आमचा जो काही अनुभव आहे, मी माजी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, अनिताताई सर्वच लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे, या अनुभवाच्या याच्यानुसारच या ठिकाणी अतुल लांगट असतील, त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर आहेत, इंगळे साहेब आहेत, सुरेश अण्णा असतील, शुक्राबाई वाजळे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली शेखर दांगट पाटील असतील, त्याचप्रमाणे तात्यासाहेब इंगळे असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पॅनेलमधून या परिसराचा विकास करण्याकरता काम करत आहोत। येणाऱ्या 15 तारखेला या परिसरातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त असा जो काय आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार आहे त्याचं रूपांतर निश्चितच विजयात होणार आहे आणि या प्रभाग क्रमांक 33चे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने ह्या सर्व मागच्या पाठिंब्याच्या मागावर आणि मतदारांच्या आशीर्वादावर आम्ही विजय होणार आहे असा आम्हाला आत्मविश्वास आहे। रामकृष्ण हरी। काका, तुम्ही माजी नगरसेवक राहिलेले आहात, लोकप्रतिनिधी असल्यामुळे आधीची कामं नेमकी कशा पद्धतीने या प्रभागात झाली आहेत आणि त्या सगळ्या कामांच्या जोरावर आता तुम्ही लोकांना अपील करता? निश्चितच मी ज्यावेळेस नगरसेवक होतो तो प्रभाग सिंहगड रोडला होता। ही समाविष्ट गावं आहेत, समाविष्ट गावामध्ये इथले प्रश्न, पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा असेल, विशेषतः असणारं जो काही वाहतुकीचा आणि भविष्य काळामध्ये जो काही विकास आराखडा करायचा आहे तो या ठिकाणचे असणारे आमचे शेतकरी बांधव असतील, आमचे ग्रामस्थ असतील, त्यांना विचारात घेऊन हा विकास आराखडा करायचा आहे। या ठिकाणचा प्रश्न टॅक्सच्या संदर्भातला आहे, पाण्याच्या संदर्भातला आहे, त्याच्यावर आम्ही सर्वजण आवाज उठवणार आहोत। रश्मी घुले सुद्धा आहेत माझ्याबरोबर। ताई, काय सांगाल, तुम्ही सुद्धा याच परिसरामधले आहात आणि समाविष्ट गावांचा प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही कोणतं विजन घेऊन या सगळ्या नागरिकांच्या समोर जाता? प्रभाग 33 मधून जे पाण्याच्या समस्या आहेत, कचऱ्याच्या समस्या आहेत, जे ट्रॉफिकच्या समस्या आहेत त्यावरती जास्त, आणि जे गोरगरीब जनता त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे काम करू आणि एवढंच। आणि ताई, तुम्ही काय सांगाल, तुम्ही जसं काकाही म्हटले की या प्रभागामधल्या असल्यामुळे संपूर्ण प्रभाग तुम्हाला पाठ झालेला आहे, अक्षरशः प्रभागातल्या समस्या सुद्धा तशाच पद्धतीने पाठ असतील आणि मग त्याच समस्या सोडवण्यासाठी तुम्ही नेमका काय विचार घेऊन, विजन घेऊन समोर जाताय लोकांच्या? मुळात म्हणजे 10 वर्ष आता जिल्हा परिषद मिळाली मला आणि 5 वर्ष पंचायत समिती आणि जिल्हा नियोजनचा सुद्धा मला अनुभव आहे। त्यामुळं एक अभ्यासू नेतृत्व म्हणता येईल आमच्या चौघांचंही, कारण प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात हा मातब्बर आहे। त्यामुळं आमचं सगळा पॅनलच हा विकासासाठी कटिबद्ध आहे। आम्ही जे सुरुवातीला म्हणजे आम्ही मोठी मोठी आश्वासनं देत नाही, जी कामं करणार तीच बोलतो। शिवने नांदेड पूल असेल, त्याचं रुंदीकरण असेल, हे पहिल्या निवडणुकीला मी पंचायत समितीत सांगितलं होतं, ते मी पूर्ण करून दाखवलं आणि आत्ता 5.5 कोटी महानगरपालिका माझ्याकडे नसताना सुद्धा 5.5 कोटीचा निधी मी शिवने नांदेड पूल उड्डाणपुलासाठी पहिल्या टप्प्यात आणलेला आहे। आणि दुसरं म्हणजे 1.5 कोटीचं काम आता खडकवासला धरण आहे जे
त्याची दुरुस्ती चालू आहे, त्याच्यावर संरक्षक जाळ्या बसवलेल्या आहेत म्हणजे. आणि कॅनॉल रस्ता तो आपण केलेला आहे. 7 साली मी गार्डन संदर्भात प्रयत्न करत होते, तर ते गार्डन अस्तित्वात आले. आमची सत्ता नसल्यामुळं थोडंसं राजकारण झालं. 28 एकरचं गार्डन हे मला 6.5 एकरवरती आलं पण ते काम मध्यंतरी बंद पडलं होतं, ते पुन्हा चालू केलेलं आहे. म्हणजे झेडपी मेंबर असतानासुद्धा महानगरपालिकेकडून कशी कामं करून घ्यायची हे आम्हाला उत्तम जमतं. त्यामुळंच आजही सगळ्या म्हणजे जे आहेत सदस्य महानगरपालिकेतले, त्यांची जरी कामं आत्ता बंद असली तरी आजही माझी ह्या भागातली कामं चालू आहेत. नक्कीच. संदीप मते सुद्धा आहेत. उपसरपंच म्हणून तुम्ही काम पाहिलेलं आहे आणि आता नगरसेवक पदासाठी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रभागासाठी एक फेस म्हणून समोर जात आहे. काय काय विजन ठेवलंय? प्रभाग क्रमांक 33 मध्ये जी 9 गावं आहेत ती समाविष्ट गावं आहेत. या गावामध्ये लाईट असेल, गटर असेल, रस्ता असेल, पाण्याचा प्रश्न असेल, भाजी मंडईचे प्रश्न, ही कामं तर लोकप्रतिनिधीची आहेतच आणि ती आम्ही करणारच आहोत. परंतु या व्यतिरिक्त माझ्या तरुण बांधवांसाठी रोजगार देण्याचा माझा प्रमुख काम करण्याचा माझा हेतू आहे. त्याचप्रमाणे माझ्या महिला भगिनींसाठी सक्षमीकरण, त्यांना नोकरी, त्यांना व्यवसाय हे करून देण्याचा माझा प्रमुख उद्देश आहे. एखादं ड्रीम प्रोजेक्ट आहे डोक्यात की हे करायचं आणि आहे? तरुणांसाठी रोजगार देण्याचं माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे. ते तुमच्याकडे असं काही आहे की एखादा पटकन करायचा हा प्रोजेक्ट आल्या लगेच? हो आलंय. मला ई लर्निंग स्कूल पहिले करायचेत. एक सुंदरसं हॉस्पिटल करायचं आहे जिथं माझ्या लोकांचा हे विनामूल्य असं उपचार होतील, कारण की ह्या प्रायोरिटी आहेत. आणि पाण्याची एक नवीन टाकी ज्याच्या जागेची पाहणी पण आम्ही केलेली आहे. ही कामं जेव्हा आपण नगरसेवक म्हणून येऊ तेव्हाच पटकन होऊ शकतात. त्यामुळं आश्वासनं देणार नाहीत तर ही कामं पूर्णच करून दाखवणार आहे. महिलांना अस्मिताभवन बांधून त्यांना व्यवसायमुख शिक्षण देणं, नंतर रहदारी, शिवणे खराडी रस्ता खडकवासल्यापर्यंत नेण्याचं विजन आहे आमचं. आणि आत्ता कॅनॉल रस्ता तर आपला बनतोयच आहे टप्प्याटप्प्यात. तर आम्ही जर हे 4 उमेदवार जर महानगरपालिकेत गेलो आणि प्रॉपर्टी कार्ड माझ्या सगळ्यांसाठी, ते खूप आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण की आमच्या जमिनी NDAत गेल्या, काही खडकवासला डॅममध्ये गेल्या आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आमच्या भागात असून, खडकवासला धरण आमच्या भागात असून पाण्याची टंचाई आहे किंवा आमच्या जमिनी मागच्या बाजूला आहेत, तर त्या मिळवण्यासाठी काय करता येईल किंवा आमच्या मुलांना NDAत नोकऱ्या कशा मिळता येतील यासाठी जरूर भांडू. ताई तुमच्याकडे आहे एखादा असं काम की जे पटकन हाती घ्यायचं आहे? जे खडकवासला डॅम आहे तिथं आम्ही चौपाटीचा करण्याचा प्रयत्न करू आणि जे सुशोभीकरण करू, हे एक विजन. आणि जे तरुण आपली मुलं आहेत जी त्यांना नोकरी कशी आहे त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुलांना बेरोजगार आहेत मुलं, त्यांच्यासाठी. का तुम्ही काय सांगाल? इतकं आधीपासून तर काम केलंच आहे, मात्र आणखी एखादा नवीन प्रोजेक्ट घेऊन लोकांच्या समोर? नवीन प्रोजेक्ट असणार तो माझा भविष्याकरता असणार आहे. डेव्हलपमेंट प्लॅन पहिल्यांदा करून या ठिकाणी रस्ते मोठे करणे आणि रस्ते मोठे करत असताना जे काही स्थानिक शेतकरी आहेत, जे जागा मालक आहे, त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही त्याची काळजी घेणार. आणि भविष्याच्या पिढ्याकरता खडकवासला डॅम हे श्वासर टॅप आहे, पुढं डेव्हलपमेंट होते. अनेक गावांचं ड्रेनेजचं पाणी खडकवासला डॅममध्ये येते. यामध्ये त्वरित या ठिकाणी PMD असेल, महाराष्ट्र शासन असेल, पुणे महानगरपालिका असेल आणि केंद्र शासनाचा सुद्धा निधी घेऊन पहिल्यांदा स्वेस्ट ट्रीटमेंट प्लांट हे दोन्ही बाजूनी करण्याच्या दृष्टीने आम्ही जरूर प्रयत्न करू. नाही तर भविष्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या नदीची परिस्थिती झाली तशा पद्धतीनं खडकवासला डॅम होईल हे निश्चितपणे आपल्याला करावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये जसं बनगाडपासून नदी सुधार प्रकल्प चालू झाला आहे तसं नदी सुधार प्रकल्प तो पुढं आणून खडकवासल्यापर्यंत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण याच्यामध्ये प्रायोरिटी ठरवून पहिल्यांदा पाणी प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला म्हणतात तशा पद्धतीचं थोडंसं या भागामध्ये आहे आणि नवीन समाविष्ट गावांमध्ये हा प्रश्न जरा जास्त गंभीर आहे. निश्चितच हा गंभीर आहे. त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी 17 साली पुणे महानगरपालिकेमध्ये गावं गेल्यानंतर पुणे महानगरपालिकेची समाविष्ट गावांची निवडणूक झाली. त्यावेळेस सर्वसाधारणपणे 13-14 गावं त्याच्यामध्ये होती, 11 गावं होती. आणि 11 गावाचा जो काय प्रतिनिधी इथं आहे तो प्रतिनिधी कधीच फिरकला नाही. निवडणूक झाल्यानंतर आत्ता मतं मागायला येतोय. त्याला असं वाटलं की भविष्यकाळामध्ये हा भाग आपल्याकडे येणार नाही, धैर्याने तिकडेच राहील. त्या असणाऱ्या प्रतिनिधीने कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. सत्ता भारतीय जनता पार्टीची होती, 104 नगरसेवक होतं, पूर्ण बहुमत होतं, पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही. म्हणून आता या समस्या निर्माण झाल्यात. त्या समस्या सोडवण्याचं काम
आम्ही प्रथमतः या ठिकाणी करू, एवढंच या ठिकाणी मी आश्वासित करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. तुम्ही स्वतः आज हाऊस टू हाऊस करताय, अनेक दिवसांपासून हा सगळा प्रचार सुरू आहे, लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो? आता तुम्ही पाहिलंच, चांगल्या पद्धतीने फुलं उधळून स्वागत करून आरती करून हे स्वागत करतात. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या मनामध्ये एक चांगली भावना आहे, आमचे सद्विचार, आम्ही सर्वजण सदोदित जनहित या विचाराने काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि भविष्यातही तोच विचार घेऊन काम करणार आहोत. या लोकांचा विश्वास निश्चितप्रमाणे आमच्यावर आहे. तो विश्वास, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही याची खात्री आम्ही या लोकांना देऊ. आपण पाहिलंच आहे या ठिकाणी की कशा पद्धतीने स्वागत करतात. मी त्या सर्वच मतदारांचे, नागरिकांचे, ज्येष्ठांचे मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा फायदा होईल मतदानावरती असं वाटतं का? आणि जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या असल्या तरी सुद्धा महापौर कुणाचा हा एक खूप मोठा प्रश्न आहे. भाजपची सत्ता होती इतके दिवस मागच्या टर्म मध्ये, ती सत्ता यावेळेस उलटून लावता येईल असं वाटतंय? निश्चितच देवेगौडांकडे कमी संख्या होती पण ते पंतप्रधान झाले होते. तसं राष्ट्रवादीकडे जरी आम्ही तर सत्तेत येऊच, पण राष्ट्रवादीमध्ये जर आम्ही संधी मिळाली तर निश्चितपणे दोन्ही एकत्र आल्यानंतर महापौर राष्ट्रवादीचा होऊ शकतो. हे काळ्या दगडावरची रेग आहे. नक्कीच आपण बघितलं प्रभाग क्रमांक 33 मध्ये मी आहे. राष्ट्रवादीचं संपूर्ण पॅनल आहे. हाऊस टू हाऊस प्रचार सुरू असलेला पाहायला मिळतोय आणि प्रचंड जल्लोषाचं, आनंदाचं वातावरण या परिसरामध्ये आहे, कारण खूप उत्साहामध्ये हा सगळा प्रचार सुरू असलेला दिसतोय. या प्रभागातले मूळ प्रश्न जे आहेत ते मुळातच नव्याने समाविष्ट जी गावं आहेत त्या गावांचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण नवीन गावं असल्यामुळे आधीची ग्रामपंचायत असेल आणि आता मग इथून पुढे असणारी पुणे महानगरपालिका, आणि महानगरपालिकेने कायमच या गावांवरती अन्याय केलाय असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं असतं, ग्रामस्थांचं म्हणणं असतं. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना अपील होईल अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन राष्ट्रवादीचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या उमेदवारांना जनता कशा पद्धतीने प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.